महेश पाटील याच्याकडे भाची राहायला होती. तिची उतरे गावातील एकाशी प्रेमसंबंध होते. ही बाब मामा महेश याला पसंत नव्हती. महिन्याभरापूर्वीच त्या मुलाकडून मामाकडे भाचीसाठी मागणी घातली होती. मात्र मामानं लग्नाला विरोध केला. त्यामुळे भाचीनं मामाच्या मर्जीविरोधात पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर नवरा मुलाकडील मंडळींनी मंगळवारी एका हॉलमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मामा महेश पाटील हा हातात विषारी औषधाची बाटली घेऊनच आला. या बाटलीतील औषध त्यानं अन्नावर फेकायला सुरुवात केली. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या आचार्याशी मामाची झटापट झाली. त्यावेळी मामानं घटनास्थळावरून पळ काढला. अन्नात विषारी औषध टाकल्याची माहिती समजताच हॉलमध्ये गोंधळ उडाला. नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी पन्हाळा पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मामा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी अन्नात विष मिसळण्यासाठी आणलेली औषधाची बाटली आणि अन्नपदार्थाचे नमुने जप्त केले असून मामा महेश शिंदे याच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक रवाना करण्यात आलंय, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली. उतरे गावातील रहिवासी संजय गोविंद पाटील यांनी पोलीस ठाणे येथे खबर दिली की त्यांचे जे पुतणे आहेत प्रशांत तातोबा पाटील आणि सेजल त्यांची पत्नी सेजल प्रशांत पाटील यांचा प्रेमविवाह 24 डिसेंबर 2024 रोजी झालेला होता. पै पाहुण्यांना जेवण वगैरे देण्यासाठी काल त्यांनी रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवला होता. त्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात मुलीचे मामा महेश ज्योतिराम पाटील ह्या लग्नाला त्यांचा पहिल्यापासून विरोध होता. कारण लहानाची मोठी त्यांनी ती मुलगी केलेली असल्याने काल ते जेवणाचे शिजवण्याचा कार्यक्रम चाललेला असतानाच महेश ज्योतिराम पाटील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या हातातील एक फिनाईलच्या बाटलीमधून एक द्रव पदार्थ असा सर्व जेवणावर त्यांनी टाकलेला होता. आणि त्यानंतर तिथं उपस्थित असणारे आचार्य आणि संजय गोविंद पाटील यांचे नातेवाईक यांनी त्यांना अडवलं आणि तिथून त्यांना बाहेर काढलं. सदर गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केला असून जेवणाचे सॅम्पल्स तसेच जो विषारी पदार्थ किंवा फिनाईल जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात केमिकल अनालिसिस पाठवून त्या संदर्भात विषारी पदार्थ कोणता होता आणि त्यापासून मनुष्याला हानी होती का नाही या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच आरोपीची जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीच्या शोधाकरता पन्हाळा पोलीस स्टेशनकडून एक टीम पाठवण्यात आलेली आहे.